डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे अजून समाधानकारक त्याच्यामध्ये रिकव्हरी नाहीये। अजूनही ते त्या ठिकाणी स्टेबल झालेत असं म्हणता येणार नाही, कारण मी बघितलं अतिशय चिंताजनक अजूनही प्रकृती राम खडेंची आहे। म्हणजे देव करो त्यांची प्रकृती लवकर रिकव्हर हो, कारण अजून ते डेंजर याच्या बाहेर आले नाहीत। प्रकृती अजूनही त्यांची चिंताजनक आहे। आता मी स्वतः माझ्या डोळ्याने बघून आलोय। त्यामुळे इतर नातेवाईकाच्या बोलण्यावरून आम्हाला असं वाटलं होतं की साधारण प्रकृती त्यांची स्टेबल असेल, पण आज बघितल्याच्या नंतर डॉक्टर अजून काही तपासण्या करणार आहेत आणि त्यानंतर डॉक्टरांचं म्हणणं आहे अजून समाधानकारक त्या ठिकाणी रिकव्हरी ही पेशंटमध्ये नाही। आज त्यांचा जवळपास 6वा दिवस आहे आणि याच्यामध्ये जशी पाहिजे तशी रिकव्हरी झाली असं त्या ठिकाणी दिसत नाही। सुरेश दस यांच्यावर आरोप केले। अजून सांगता येत नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। आपण प्रार्थना करू शकतो, त्यामुळे किती दिवस लागतील याच्याबद्दलची माहिती डॉक्टरांना देखील सांगता येत नाही। मनोज चौधरी म्हणतात भाजपचे नेते ते आरोप करतात सुरेश दसांवर त्यांनी हे सगळा प्रकार केला, नेमकं काय झालं होतं तरी परिस्थिती असं आहे की आता माझ्या दृष्टीनं राम खाडे हे शोधित येणं खूप गरजेचं आहे आणि राम खाडेंना माहिती आहे खरी घटना काय झाली हे ते बोलल्यावर कळेल। पण याच्या अगोदरचा जर इतिहास बघितला तर राम खाडेवर हा 5वा हल्ला आहे आणि 4 हल्ले जे झाले त्याच्यामध्ये स्वतः राम खाडेंनी सुरेश दसांनी हल्ले घडवून आणले असं वारंवार सांगितलेलं आहे। हे काय पहिला हल्ला राम खाडेवर झालेला नाही आणि सगळ्या तक्रारी जर बघितल्या तर हा अतिशय सुनियोजित हल्ला आहे, कारण राम खाडेंचं पोलीस संरक्षण काढलं जातं। आष्टी पोलीस स्टेशनच्या कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या रिपोर्टवर हे संरक्षण काढलं? न्यायालयाने सांगितलं होतं राम खाडेला संरक्षण द्या, मग तुम्ही का काढलं? दुसरं राम खाडेकडं त्या ठिकाणी वेपनचं लायसन होतं, शस्त्र परवाना होता, तो शस्त्र परवाना का तुम्ही रिन्यू केला नाही? कुणाचा दबाव होता? आणि त्याच्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे तर बीडमध्ये आमचे जे कावत नावाचे SP आहेत ते कुणाच्याही दबावाला बळी पडत नाहीत, म्हणून बीडच्या हद्दीवरून 10 किलोमीटर पलीकडं हा राम खाडेवर हल्ला का होतो? कारण नगर जिल्ह्यातले काही पोलीस अधिकारी जे आहेत मग ते कुणाशी त्यांचे लागे बांधलेत हे आम्ही वेळ आल्यावर उघड करू, पण आतापर्यंत त्यांनी सुरेश दसांच्या तक्रारी केलेल्या आहेत। त्यांच्या तक्रारीवरून सुरेश दसांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत कोर्टामध्ये आणि आता एक करंडमध्ये हल्ला होण्याच्या 4-5 दिवस अगोदर एक सोसायटीची मोठी जागा नगरपंचायतीचं कॉम्प्लेक्स बांधत होतं, त्या जागेला देखील स्टे हा राम खाडेच्या तक्रारीवरून आला आणि त्याच्यानंतर हल्ला झालेला आहे। त्यामुळं राम खाडे हे सामाजिक कार्यकर्ते आणि आमच्या पक्षाचे विधानसभेचे अध्यक्ष आहेत। ते सातत्यानं आष्टी मतदारसंघात आणि महाराष्ट्रात होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या विरोधात ते आवाज उठवत असतात। देवस्थानच्या जमिनी असतील, वक्फ बोर्डाच्या जमिनी असतील, ह्या बळकू नयेत म्हणून त्यांचा सातत्यानं प्रयत्न असतो आणि त्यांच्यावर म्हणून हे 5वा हल्ला आहे। 4 हल्ल्यातून ते सुदैवानं वाचलेत। देव करो ह्या 5व्या हल्ल्यातून आम्ही सगळे प्रार्थना करतोय की ते 5व्या हल्ल्यातून ते वाचवत।